अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूर बाजार तालुका आणि सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था चांदूर बाजारच्या संयुक्त विद्यमाने 14 मे ते 16 मे या दरम्यान घाटलाडकी येथील शिवराव विद्यालय या ठिकाणी भव्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या 3 दिवसात घाटलाडकी गावातील आणि आजूबाजूच्या गावातील एकूण 460 रुग्णांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली। त्यांना मोफत औषधांचं देखील वितरण करण्यात आलेलं आहे। शेकडो रुग्णांनी फिजिओथेरपीचा देखील लाभ घेतलेला आहे। सर्व डॉक्टरांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या। त्या रुग्णांना मोफत औषधं या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यासोबत भौतिक उपचार, फिजिओ, नॅचरोथेरपी, ॲक्युप्रेशर, कर्णबिंदू, चुंबकीय चिकित्सा याचा समावेश यामध्ये होता। यावेळी गावकरी मंडळी आणि रुग्णांसाठी आरोग्य प्रदर्शनी सुद्धा लावण्यात आली होती। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने घाटलाडकी येथे तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून हे रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। दिनांक 14, 15 आणि 16 मेला हे शिबिर इथे सुरूच राहणार आहे। या शिबिरामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आमचे पत्रकार संघाचे मनोज भाऊ बारासकर, अंकुश खाजोने, रोशन जयसिंगपुरे, सर्व स्थानिक पत्रकार आणि तालुक्यातील पत्रकारांचा यामध्ये सहकार राहिलेला आहे। मयूरभाऊ पारिसे यांचं सुद्धा। त्याचप्रमाणे या रोग निदान शिबिरामध्ये डॉक्टर अहिर, डॉक्टर किचे, डॉक्टर बानाईत, डॉक्टर गुडे या सर्वांचं या ठिकाणी सहकार राहिलं आणि उपस्थित या घाटलाडकीमधील जे ज्यांना रोगग्रस्त काही नागरिक आहेत ते ज्यांना व्याधी झालेल्या आहेत त्यांनी सर्व या ठिकाणी येऊन त्यांनी नोंदणी करून प्रत्येक डॉक्टरची त्यांनी मार्गदर्शन घेतलं। काहींना या शिबिराच्या माध्यमातून मोफत औषधी सुद्धा देण्यात आली आहे आणि हे शिबिर एक यशस्वी झाल्याचं दिसत आहे। या ठिकाणी फिजिओथेरपी सुद्धा केली जात आहे आणि या फिजिओथेरपीमध्ये स्थानिक काही रुग्णांना मी पाहिले, त्यांना चालता येत नव्हतं, पण त्या एक वृद्ध बाई आहे 60-62 वर्षाच्या, त्यांना ज्यावेळेस त्या इथे आल्या त्यावेळेस त्यांना चालता येत नव्हतं, पण इथे आल्यानंतर इथलं त्यांनी फिजिओथेरपी घेतल्यानंतर त्या चालायला लागल्या। हे एक मोठी या शिबिराची उपलब्धी म्हणावी लागेल। या शिबिराने ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वांची मी धन्यवाद मानतो आणि शिबिर असेच पुन्हा 6-7 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर पुन्हा चांगलं आयोजन करावं आणि या भागातील नागरिकांना त्याचा असाच लाभ द्यावा अशी सर्वांना मी या माध्यमातून विनंती करतो।